एव्हरीवन, वेलकम टू मृण्स न्यू रेसिपी किचन। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सिंपल पण एक वेगळ्या ट्रिकने बनवलेली रेसिपी। तर आज आपण बनवणार आहोत पालक पराठे। आता पालक पराठे कोणाला बनवता येत नाही, एकदम सिंपल आहे। पालक धुवा, चिरा, त्याच्यामध्ये कणिक वगैरे सगळं टाकून पराठे तयार करा। नाही तर पालक उकडून घ्या आणि त्याची प्युरी जी तयार होईल त्यामध्ये कणिक टाकून सगळे मसाले टाकून कणिक मळून घ्या। पण आज मी खूप वेगळ्या पद्धतीने पराठे बनवणार आहे। त्याचं कारण असं की आमच्याकडे ना श्रावण महिन्यात कांदा लसूण खात नाही आणि पालक मातकट असते। पालकाच्या प्रत्येक पदार्थामध्ये लसूण टाकणं आवश्यक असतं। मग आपण कसं करणार तर बघा, धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे। आता त्यासोबत मी थोडे टमाटर पण चिरले आहे। आता कढई गरम करायला ठेवू। आता तुम्ही म्हणाल कढई कशासाठी, तर जस्ट वेट अँड वॉच। ही कढई मी मुद्दाम लोखंडाची घेतली आहे, कारण पालकामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि लोखंडाची कढईचा यूज केल्याने ते आपली एक हेल्दी रेसिपी तयार होईल। तर तेल गरम झाल्यावर मोहरी आणि टमाटर टाकलेले आहे। टमाटर खूप व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। व्यवस्थित म्हणजे याला असं दाबून दाबून क्रश केल्यासारखं टमाटरला। तुम्हाला वाटत असेल की ही भाजी कशाची बनवते आहे, तर अशा वेगळ्या पदार्थाचे वेगळ्या प्रकारचे पराठे खाण्यासाठी तयार होऊन जा। मुलांना तर इतके आवडतील। माझ्या घरी हे पराठे बनवून जेव्हा मी सर्व केले तेव्हा मला व्यवस्थित फोटो काढण्यापुरतं सुद्धा उरले नाही, इतके पटपट संपले। एकदम क्रिस्पी टेस्टी पराठे बनवून तयार होतात या वेगळ्या ट्रिकमुळे। कारण आपण लसूणचा वापर करत नाही आहोत, प्युरी मला बनवायची नाही आहे। तर अशा पद्धतीने समजा पराठे बनवले तर त्या पराठ्याला वेगळी टेस्ट येते। कळसुद्धा नाही की यामध्ये काय काय घातलेलं आहे आणि जो मातकटपणा असतो पालकाचा तो निघून जातो। तर आता मी इथे पालक टमाटरसोबत शिजवून घेते। त्यामध्ये मी तिखट, हळद, जे काही मसाले तुम्हाला घालायचे ते तुम्ही घालू शकतात। मीठ थोडंसं घाला यामध्ये। बघा, पालक व्यवस्थित शिजून गेलेली आहे। कधी स्टीलचा किंवा लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा। आता खरं म्हणजे ही रेसिपी इतकी सोपी आहे की ही भाजी बनवत म्हणजे हे पालकाचं जे मी तयार करत आहे मिश्रण, यामध्ये तुम्ही काही घाला, म्हणजे तिखट, मीठ, हळद कितीही प्रमाणात घाला, काही फरक पडणार नाही। कारण शेवटी हे जेव्हा पराठे आपण बनवू तेव्हा कणकेतच मिक्स होणार आहे। कमी हो जास्त हो सगळं ॲडजस्ट होऊन जाणार। तर मी ती भाजी व्यवस्थित ड्राय करून घेतली आणि थंड करून घेतली। पाणी पूर्ण आटवून घेतलं आहे त्याचं। आता हे व्यवस्थित जेव्हा थंड झाली आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदळाची पिठी घालायची आहे। ही आहे चकलीची भाजणी आणि कणिक। तर प्रमाण असं असावं की तांदळाची पिठी आणि चकलीची भाजणी कमी प्रमाणात आणि कणिक म्हणजे गव्हाचं पीठ थोडे जास्त प्रमाणात। आणि त्यानंतर यामध्ये परत आपण पराठ्यामध्ये जे काही तिखट, हळद, मीठ, जे काही मसाले घालतो ते घालायचे आहे। म्हणजे काय आहे की भाजी परतताना तुम्ही जे काही मसाले घातले ते कमी जास्त झाले तरी इकडे ॲडजस्ट होऊन जातात। हां, लक्षात ठेवून तीळ घालायचे आहे। आता ही कणिक व्यवस्थित भिजून तयार आहे। आता ह्याचे जे पराठे होतील ना, हे इतके जास्त क्रिस्पी होणार आहे की बस रे बस। परत मी तव्यामध्ये पण लोखंडाचाच वापर करते आहे। आता व्हिडिओची क्वालिटी जरा चांगली यावी म्हणून माझ्या आईला मी पराठे लाटायला सांगितले, जेणेकरून मी दोन्ही हाताने छान व्हिडिओ घेऊ शकेल। तर यामागे पण एक दुसरं कारण आहे, कारण आई ज्या पद्धतीने पराठे करते हे खूपच मस्त आणि एकदम युनिक पद्धत आहे। मी पण शिकून घेतली आहे, तुम्ही पण शिकून घ्या। बघा किती व्यवस्थित लाटते ती। त्यानंतर त्याला हळूच तेल लावायचं आहे। अशा पद्धतीने पराठे लाटले तर ते खूप छान खमंग शेकल्या जातात।
आमच्याकडे असे त्रिकोणी पराठे सगळ्यांना आवडतात. असे छान त्याची घडी केल्यानंतर त्याला व्यवस्थित पद्धतशीर हळूवार लाटून घ्यायचे. माझ्या आईची ही पद्धत जशी मी शिकली तशी या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पण शिकायला देते. बघा किती छान व्यवस्थित लाटून घेते ती, जेणेकरून त्या पराठ्याचा शेप चेंज नाही होणार आणि पूर्ण व्यवस्थित लाटले जाईल. कुठे जाड नाही, कुठे पातळ नाही. अशा गोष्टी आपल्याला खूप शिकायला मिळतात. नुसतेच पराठे लाटायची नाही तर त्याला शेकायची पण एक युनिक पद्धत असते. कुठलाही पदार्थ चांगला चविष्ट बनावा ना, त्यासाठी अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रत्येक ट्रिक जर फॉलो केली तो आपला अगदी व्यवस्थितच पदार्थ होऊन तयार होतो. आता मी तुम्हाला ज्या सगळ्या प्रोसिजर जे बारकाईने दाखवते, पराठे तयार झाल्यानंतर एकसुद्धा पराठा दाखवू नाही शकणार, कारण सगळे असे पट्टपट्ट संपले. सगळ्यांना खूप आवडले. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. चला आता एक साईड तर मी पलटवून घेतली आहे. आता ह्याला ना आतून तेल लावलं असल्यामुळे तो तसाच छान शेकला जातो. त्यानंतर आपल्याला कडेकडेने हळूवार तेल सोडायचं आहे, जेणेकरून काठ त्याचा कच्चा नको राहायला. मी नेहमी पराठे करताना ना चकलीचा भाजणीचा यूज करते. चकलीच्या भाजणीमध्ये आपण सगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स यूज केलेले असतात. जर तुम्हाला माहीत नसेल की भाजणी कशी बनवतात आणि ती कशी वर्षभर टिकते, तर त्याची रेसिपीची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. तर चकलीची भाजणी समजा कुठल्या थालीपीठ पराठे मध्ये समजा तुम्ही वापरली तर खूपच चविष्ट पदार्थ तयार होऊन बनतो. हे बघा किती छान तो पराठा फुललेला आहे. अशा पद्धतीने तेल पण कसं हळूवार तर कडेकडेने सोडायचं आहे. इतका क्रिस्पी पराठा झालेला आहे हा की बस रे बस. का? कारण की आपण भाजी पहिले शिजवून घेतली आणि त्यामध्ये आपण सगळे मसाले आणि पीठ टाकून हे पराठे तयार केले. आता मी दाखवते ह्याच्या लेयर किती बनलेले आहे. बघा किती मस्त उकलतो आहे हा पराठा. ही एक लेयर झाली आणि अजून एक पातळ लेयर ह्याची निघायला तयारच आहे. पण वू विल वेट. सगळेजण खाण्यासाठी इतके तयार आहेत की अशा पद्धतीने मी पट्टपट्ट गरम पराठे करून सगळ्यांना सर्व केले आहे. तर तुम्ही पण या खाण्याचा आस्वाद घ्या. थँक्यू.